थेरमचं स्टेटमेंट आपण पाहिलेलंच आहे मागे. थेरमचं स्टेटमेंट काय आहे? टँजेंट सेगमेंट थेरम. टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. मी वेळ वाया जाऊ नये म्हणून इथं फिगर काढलेली आहे. सर्कल विथ सेंटर ए घेतलेला आहे. टू टँजेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट डी which touches the circle at point P and Q. हे आपण पाहिलं. पुस्तकामध्ये गिवन आणि टू प्रूव्ह दिलेलं नाहीये आणि त्यामुळे मी इथं गिवन सर्कल विथ सेंटर ए टँजेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट डी टचेस द सर्कल ॲट पॉइंट्स P and Q असं लिहिलेलं आहे. हे पुस्तकात दिलेलं नाहीये गिवन. टू प्रूव्ह काय करायचं आहे? टँजेंट सेगमेंट्स कोणते आहेत मग सगळ्यांना माहित आहेत. इथं लाईन पीडी अँड लाईन क्यूडी टँजेंट्स आहेत आणि टँजेंट सेगमेंट्स कोणते आहेत? सेगमेंट पीडी आणि सेगमेंट क्यूडी हे टँजेंट सेगमेंट्स आहेत आणि हे काय होतील मग? कॉन्ग्रुएंट होतील. सेगमेंट पीडी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यूडी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मुद्दाम पुस्तकातलीच फिगर घेतली म्हणजे पुस्तकातले नावं घेतले. तिथं पुस्तकामध्ये थेरम ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे प्रूफ. इथं पुस्तकामध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं नाहीये, आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. जॉईन AP and AQ. जॉईन AP and AQ हे करावं लागेल. आता तुम्हाला मी गेल्या वर्षी जिओमेट्री मध्ये कसा विचार करायचा हे सांगितलेलं आहे. दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे तर आपल्याकडे फक्त एक आणि एक रस्ता आहे, दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवणे. हे गेल्या वर्षी मी ठोकताना सांगितलं. दोन सेगमेंट आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर आपल्याला दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायला लागतात. त्या दृष्टीने विचार करूया आपण. ट्रायंगल APD आणि ट्रायंगल AQD आपण जर विचारात घेतला तर AP ही रेडियस आहे, AQ ही रेडियस आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे रेडियस ऑफ द सेम सर्कल आर कॉन्ग्रुएंट. देयरफॉर AP कॉन्ग्रुएंट टू AQ असणार आहे. ओके. त्याच्यानंतर दोन ट्रायंगल मध्ये AD ही कॉमन साइड आहे. पहा दोन्ही ट्रायंगल मधली AD ही कॉमन साइड आहे आणि आपण टँजेंट सेगमेंट थेरम घेण्या अगोदर टँजेंट रेडियस थेरम घेतलाय. तो काय होता? टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे इथं किती अँगल होतो? AP रेडियस आहे, लाईन PD इज अ टँजेंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट P आहे. याचा अर्थ अँगल APD किती असला पाहिजे? 90 डिग्री असला पाहिजे. तसंच रेडियस कोणती आहे? AQ आहे. लाईन टँजेंट लाईन कोणती आहे? QD आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे? Q आहे. तर इथं सुद्धा किती अँगल व्हायला पाहिजे? 90 डिग्री अँगल झाला पाहिजे. या टँजेंट रेडियस थेरमचा आपल्याला इथं वापर करायचा. आणि मग राईट अँगल्ड ट्रायंगल आले की आपल्याला माहित आहे 99% वेळेस आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असण्यासाठी हायपोटेनियस साइड टेस्ट वापरतो. मग इथं ट्रायंगल APD आणि ट्रायंगल AQD मध्ये आपण जर विचार केला तर AD इज हायपोटेनियस, रिमेनिंग वन साइड इज कॉन्ग्रुएंट. These two angles are right angles. Therefore, two triangles are congruent by hypotenuse side test. आणि एकदा two triangles congruent म्हटलं की त्यांच्या corresponding sides काय असणार आहेत? Congruent असणार आहेत. काल आपण जिओजेब्रा मध्ये डेस्मोस मध्ये हे ऍक्टिव्हिटीज करून पाहिल्या, त्यामुळे तुम्हाला हे कळलंय की PD आणि QD कॉन्ग्रुएंट असतं. तिथं मी ॲनिमेशन मध्ये सुद्धा हे प्रूफ दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण समजा लक्षात आलं नसेल तर आता कसं लिहायचं ते सांगते. हा भाग पुस्तकामध्ये दिलेला नाहीये, गिवन टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे. प्रूफ सुद्धा ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे, त्यामुळे इथलंच प्रूफ मी देते. ह्याचा स्क्रीनशॉट शेवटी थेरम माझा पूर्ण झाल्यानंतर काढून घ्यायचा विद्यार्थ्यांनी. इन ट्रायंगल APD and triangle AQD
AQD काय आहे हो? लिहूया अँगल APD इक्वल टू अँगल AQD. कारण लिहायचं टँजेंट रेडियस थेरम किंवा टँजेंट थेरम असं जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. टँजेंट थेरम असं जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. टँजेंट रेडियस थेरम लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सेगमेंट AP congruent to segment AQ. Radii of same circle. Okay. Segment AD congruent to segment AD. काय लिहिणार? कारण कॉमन साइड. Therefore, triangle APD congruent to triangle AQD. कारण काय लिहिणार? हायपोटेनियस साइड टेस्ट. आणि टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले की करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट असं आपल्याला म्हणता येतं. पाहिजे PD आणि QD. Therefore, segment PD congruent to segment QD. कारण काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. सगळ्यांनी पहा आता काय दिलेलं आपल्याला? सर्कल दिलेला आहे, टँजेंट दिलेली आहे, ए हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, अँगल CAB काढायचं आपल्याला. सगळ्यांना उत्तर माहिती आहे. किती असेल अँगल CAB? 90 डिग्री. कारण वाय पण म्हटलेलं आहे तिथं. कारण काय असेल? टँजेंट रेडियस थेरम. आन्सर काय येईल? अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री. टँजेंट रेडियस थेरम. ओके, हे त्याचं कारण. रिझन विचारलेलं आहे, रिझन पण लिहायचं आहे पुढं. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB? वाय असं म्हटलेलं आहे. 9वी मध्ये आपण पहिल्या चॅप्टर मध्ये एक कन्सेप्ट शिकली होती पहा. बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री मध्ये पॉइंट, लाईन, रे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, परपेंडिक्युलॅरिटी. आणि त्यामध्ये आपण एक पॉइंट शिकला होता. एक लाईन दिली आहे AB आणि तिच्या आउटसाइडला एखादा पॉइंट आहे C. तर या C पॉइंटचं या लाईन AB पासूनचं डिस्टन्स म्हणजे आपण काय घेत असतो? परपेंडिक्युलर डिस्टन्स घेत असतो. या लाईन ABचं या पॉइंट Cचं लाईन AB पासून अंतर किती आहे, डिस्टन्स किती आहे, हे आपण या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरून ठरवत असतो. पॉइंट C इज ॲट अ डिस्टन्स ऑफ, समजा हे लिहिलं मी 2 सेंटीमीटर फ्रॉम लाईन AB असं म्हणत होतो आपण. ती कन्सेप्ट इथं वापरायची आहे पहा. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB? रेडियस दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर प्रश्नामध्ये. रेडियस दिलेले आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर असं सांगितलेलं आहे. आणि मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. याचा अर्थ द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB इज 6 सेंटीमीटर. वाय? तर CA परपेंडिक्युलर टू लाईन AB हे आपल्याला कारण लिहायचंय. ओके, आन्सर द डिस्टन्स ऑफ पॉइंट C from line AB is 6 सेंटीमीटर. कारण लिहायचंय रेडियस इक्वल टू 6 सेंटीमीटर. therefore CA इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि इथं कारण असं लिहायचंय सेगमेंट CA परपेंडिक्युलर टू लाईन
ए बी और टँजेंट ए बी असं लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीने याचं उत्तर आहे. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या बरं. मग थर्ड दिलेला आहे डिस्टन्स ऑफ ए बी 6 सेंटीमीटर, म्हणजेच ए बी ची लेंथ किती दिली आहे 6 सेंटीमीटर. फाइंड बी सी. आपण बी सी जॉईन करूया. सगळ्यांना याचं उत्तर येते कारण हा 6 सेंटीमीटर आहे, हा 6 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ एक तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला इथे मिळू शकते. पहा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर, आणि परपेंडिक्युलर साइड ज्या आहेत त्या दोन्ही इक्वल आहेत. आता रेडियस आपल्याला 6 सेंटीमीटर दिली आहे, इथं आपल्याला हे ए बी 6 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे हा आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आहे. हे पण लक्षात येतं. आणि हे दोन अँगल्स किती असतात सगळ्यांचं उत्तर तयार असेल. ह्या प्रत्येकाचं मेजरमेंट 45 डिग्री असणार आहे. हे पुढच्याच उत्तर झालं. पण राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन साइड्स माहिती असतील तर तिसरी साइड कुठली का असेना काढायला आपल्याला उपयोग कशाचा होतो, पायथागोरस थेरमचा होतो, आणि त्याचाच इथं वापर करायचा आहे. खरं तर मी हे सांगायची गरज नाहीये, पण तुम्हाला एकदा सोडून देणं गरजेचं आहे म्हणून मी सांगायला लागले. अन्यथा हे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत. इन ट्रायंगल CAB angle CAB equal to 90 degree, therefore BC square equal to AC square plus AB square by PD. ओके, AC किती आहे 6 आहे स्क्वेअर प्लस AB किती आहे इथं दिलेलं आहे प्रश्नात 6 स्क्वेअर. मग हे किती झालं इक्वल टू 36 प्लस 36, इथं आलं 72. BC स्क्वेअर आलं 72. सगळ्यांना काढता आलं BC यायला पाहिजे. BC किती असणार आहे 6√2. 36 गुणिले 2 येतं 72 आणि 6 वर्गमुळात 2 हे BC येतं, हे लक्षात घ्यायचं. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC म्हटलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे ट्रायंगल CAB मध्ये अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री, AC इक्वल टू AB given, therefore angle C equal to angle B, therefore angle ABC equal to angle ACB equal to 45 डिग्री. हे आपल्याला कळायला पाहिजे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग या प्रश्नामध्ये व्हॉट इज द लेंथ ऑफ टँजेंट सेगमेंट्स. पहिल्यांदा आपल्याला हा अँगल 90 डिग्री आहे, टँजेंट आली रेडियस आली की आपल्याला टँजेंट रेडियस थेरम वापरायचा आहे. अँगल OMR इक्वल टू अँगल ONR इक्वल टू 90 डिग्री लिहायचं आहे. टँजेंट रेडियस थेरम असं लिहायचं. त्याच्यानंतर साधं गणित आहे, राईट अँगल ट्रायंगल आपण वापरूया. इन ट्रायंगल OMR अँगल OMR इक्वल टू 90 डिग्री, therefore MR स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर मायनस OM स्क्वेअर. डायरेक्टली लिहिते मी OR स्क्वेअर मायनस OM स्क्वेअर बाय PD. ओके, आता OR माहित आहे आपल्याला 10 स्क्वेअर, OM माहित आहे 5 स्क्वेअर केलं, 10 चा स्क्वेअर केला किती यायला लागलाय 100, 5 चा स्क्वेअर केला 25.
मग MR स्क्वेअर आलं 75. MR स्क्वेअरला आपण काय करूया 25 25 त्रिक 75 25 into 3 लिहूया. Therefore taking square root from both sides MR equal to 5√3 युनिट दिलेला आहे म्हणून सेंटीमीटर. याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या. या एका प्रश्नासाठी स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. MRO काढायचं आहे. MRO तुम्हाला ही साइड 5 दिसते, ही 10 दिसते. याचा अर्थ साधा सोपा आहे. आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम वापरायचा आहे. इन ट्रायंगल OMR OM equal to 5, OR equal to 10. Therefore OM is half of OR. Therefore कुठला अँगल 30 असेल? हा अँगल 30 असेल. Therefore angle OMR equal to 30 डिग्री. याला एक म्हणूया कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम. सिमिलरली आता फक्त हा लिहूया आपण. सिमिलरली आपण अँगल NRO पण 30 दाखवू शकतो. सिमिलरली we can prove angle NRO equal to 30 डिग्री. याला सेकंड म्हणूया. अँगल MRN विचारलाय. हा 30 आहे, हा 30 आहे आणि याचं उत्तर किती असेल 60. याला लिहूया अँगल MRN इक्वल टू अँगल ORM येईल. ORM येईल इथं. ORM प्लस अँगल NRO 30 प्लस 30 इक्वल टू 60 डिग्री. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. वेळ संपत आलेली आहे. स्क्रीनशॉट घ्या फास्ट.